भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. तुमची मुलं शिकून सवरून मोठी झालीत, पण आज त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाहीये का? वय उलटून चाललंय, गल्लीबोळातील लोक टोमणे मारतायत, पण मुलामुलींचं लग्न जमत नाहीये का? चांगल्या घरची स्थळं येतात, सगळं काही ठीक वाटतं, पण ऐनवेळी कुठेतरी माशी शिंकते आणि ठळत आरलेलं लग्न मोडतं. नोकरीसाठी मुलं वणवण भटकतात, इंटरव्ह्यू देत आहेत, पण पदरी फक्त अपयश येते. रात्र रात्र जागून मुलांच्या मुलाचं भवितव्य अंधारात पाहून कोणत्या मातापित्यांचे डोळे आज अश्रूनं भरलेत? तर थांब, आत्ताच्या आत्ता तुमचे डोळे पुसा आणि मनातील ही काळजी काढून टाका. कारण हा व्हिडिओ आज तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अचानक आलेला नाही. स्वतः अक्कलकोटचे ब्रह्मांड नायक करुणाकार श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या डोळ्यातील ते पाणी आणि मनातील ती अतिवेदना पाहत आहेत. तुमच्या मुलांच्या प्रगतीचे आणि विवाहाचे मार्ग कोणत्या नकारात्मक शक्तीने रोखलेत हे आज स्वामी स्वतः उघड करणार आहेत. जर तुम्ही स्वामींचे खरोखर निस्सीम भक्त असाल आणि तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, स्वामीराया माझ्या मुलांचे अडथळे दूर करा. माझ्या सर्व आदरणीय लाडक्या स्वामी भक्तांनो, विशेषतः आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अहोरात्र चिंता करणाऱ्या मातापित्यांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिवस तुमच्या घरातील सर्वात मोठ्या चिंतेचा अंत करणारा आणि तुमच्या मुलामुलींच्या आयुष्यात प्रगतीचा, आनंदीचा आणि एक सुवर्णपाठ असणार आहे. भक्तांनो, या जगात आई वडील होणे इतके भाग्याचे आहे, तितकेच ते जबाबदारीचे आणि कधीकधी अत्यंत वेदनादायी असते. एक वेळ आई वडील स्वतः उपाशी झोपतील, स्वतः संकटाचा सामना करतील, पण जेव्हा त्यांच्या पोटच्या गोळ्याला, त्यांच्या मुलाला किंवा मुलीला आयुष्यात संघर्ष करावा लागतो तेव्हा ते दुःख पालकांना सहन होत नाही. मुलं लहान असतात तोपर्यंत शिक्षण आणि त्यांच्या आरोग्याची चिंता असते, पण जेव्हा ती शिकून मोठी होतात तेव्हा खरं वादळ सुरू होतं. आजचे युग हे अत्यंत स्पर्धेशी युग आहे. मुलांनी उच्च शिक्षण घेतलेलं असतं, पदव्या घेतलेल्या असतात, लाखो रुपये पालकांनी त्यांच्या शिक्षणावर खर्च केले असतात, पण जेव्हा नोकरी मिळवण्याची वेळ येते तेव्हा मुलांना जागोजागी नकाराचा सामना करावा लागतो. दुसरीकडे वयाची 25वी-28वी ओलांडून गेलेली असते. शेजाऱ्या पाजाऱ्यांची, नातेवाईकांची मुलं मार्गी लागलेली असतात, पण आपल्या स्वतःच्या घरात मात्र मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहाची बोलणी पुढे सरकत नाही. दर महिन्याला नवीन स्थळं पाहिली जातात, कुंडली जुळवली जाते. कधी मुलाला मुलगी आवडत नाही तर कधी मुलीकडचे हुंडा, प्रतिष्ठा किंवा इतर कारणांवरून नकार देऊन जातात. काही वेळात तर साखरपुड्यापर्यंत किंवा अगदी लग्नाच्या तारखेपर्यंत गोष्टी येतात आणि ऐनवेळी काहीतरी विपरीत घडतं आणि लग्न मोडतं. अशा वेळी समाजात तोंड दाखवणं कठीण होतं. नातेवाईक पाठीमागे टोमणे मारू लागतात. अजून लग्न कसं नाही झालं? मुलामध्ये काही दोष आहे का? मुलीमध्ये काही कमतरता आहे का? हे विखारी शब्द आई वडिलांच्या काळजाला आरपार चिरून टाकतात. भक्तांनो, आज स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तुमच्या घरातील ही सुन्नता, मुलांच्या चेहऱ्यावरील ही हताश निराशा आणि देवाऱ्यासमोर दिवा लावून, हे स्वामीराया माझ्या मुलांचं लग्न कधी चांगलं होणार, अशी आळवरणी करणारी मातापित्यांची व्याकुळता स्वामी पूर्णपणे पाहत आहेत. स्वामी आज अत्यंत पोटतिडकीने आणि मायेने विचारत आहेत, हे माझ्या बाळांनो, तुम्ही तुमची कर्तव्ये चोख पार पाडतील, मुलांना चांगले संस्कार दिलेत, त्यांचे शिक्षण केलेत, मग आता त्यांच्या नशिबाची चिंता तुम्ही तुमच्या डोक्यावर का घेता? जेव्हा मी त्यांच्या आणि तुमच्या अंतिम पिता म्हणून पाठीशी उभा आहे तेव्हा तुम्ही जगाच्या टोमण्यांना का घाबरता? चल, आज तुझ्या मुलांच्या मार्गातील नोकरीचे आणि विवाहाचे सर्व अडथळे मुळासकट उपटून टाकणारे वास्तू, ग्रह आणि आध्यात्मिक उपाय मी तुला देतो. चला तर मग भक्तांनो, आज या स्वामींच्या अथांग करुणामाई आणि अद्भुत वाणीमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून घेऊया. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मुलांच्या नोकरी आणि विवाहात अडथळे काय येतात, त्यामागील खरी कारणे काय आणि स्वामींनी सांगितलेले ते दिव्य खात्रीशीर तोडगे काय आहेत, हे आज आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. भक्तांनो, स्वामी आज समाजात घडणाऱ्या एका अतिशय कडू आणि वेदनादायी सत्यावर प्रकाश टाकत आहेत. स्वामी म्हणतात, शारीरिक रोगापेक्षा माणसाला मानसिक आणि सामाजिक रोग सर्वात जास्त कमजोर बनवतो. जेव्हा एखाद्या घरात
मुलाला नोकरी नसते किंवा मुलीचे लग्न ठरत नसते, तेव्हा त्या घराचे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आई रोज सकाळी उठून देवापुढे प्रार्थना करते, तर वडील बाहेर समाजात वावरताना स्वतःची मान खाली घालून चालतात. घरात एक प्रकारचा सुन्नपणा पसरलेला असतो. पूर्वी ज्या घरात आनंदाचे हसू यायचे, तिथे आता फक्त भविष्याची चिंता आणि एक अनामिक भीती जाणवू लागते. स्वामी पाहत आहेत की या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका त्या तरुण मुलामुलींच्या मानसिकतेवर बसत आहे. ज्या मुलांनी दिवस रात्र अभ्यास करून पदव्या मिळवल्या, जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही, तेव्हा त्यांच्या मनातील आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो. ते स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागतात. आई वडिलांशी बोलणे कमी करतात. त्यांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होतो की माझं शिक्षण होऊनही मी माझ्या आईवडिलांवर एक ओझं बनलो आहे. दुसरीकडे ज्या मुलींची विवाह वय उलटूनही जमत नाही, त्यांना प्रत्येक नवीन स्थळ पाहत असताना एक मानसिक छळाला सामोरे जावे लागते. प्रत्येक नकार त्यांच्या आत्मसन्मानाला तडे देतो. त्या नातेवाईकांच्या लग्न कार्याला जाणे टाळू लागतात, कारण तिथे गेल्यावर 4 बायका एकत्र येऊन फक्त एकच प्रश्न विचारतात, लग्नाचं काय ठरलं? स्वामी म्हणतात, माझ्या बाळांनो, हा समाज आणि हे नातेवाईक फार दुप्पट्टी आहेत. ते तुमच्या सुखात कधी सहभागी नाही होणार, पण तुमच्या घरात अडचण आली की तुमच्या जखमीवर मीठ चोळायला सर्वात आधी पुढे येतील. अशा लोकांच्या टोमण्यांमुळे पालकांची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली आहे. रात्री 2-3 वाजता पालकांना अचानक जाग येते, छातीत धडधड होते. जर आमच्या पश्चात या मुलांचे कसे होणार, ही भीती त्यांना आतून पोखरून काढत असते. या अतिविचारांमुळे घरात किरकोळ कारणावरून चिडचिड होते, वाद होतात. पण स्वामी विचारतात, ज्या मुलांनी परीक्षा परिस्थिती घेत आहे त्यांना या काळात तुमच्या आधाराची गरज आहे. मग तुम्ही स्वतः चिंतेने ग्रस्त होऊन घरातील सकारात्मक ऊर्जा का नष्ट करत आहात? भक्तांनो, आता स्वामी आपल्याला अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण सांगत आहेत. अनेकदा आपण म्हणतो की आमची मुलं हुशार आहेत, दिसायला सुंदर आहेत, स्वभाव चांगला आहे, तरीही नोकरी आणि विवाहात अडथळे काय येतात? स्वामी म्हणतात, या भौतिक जगाच्या पलीकडे काही आध्यात्मिक वास्तू आणि ग्रहांचे नियम असतात, जे मानवी आयुष्याला नियंत्रित करतात. जर मुलांच्या मार्गात वारंवार अडथळे येत असतील, तर त्यामागे 3 प्रमुख कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे पितृदोष. स्वामी म्हणतात, घरातील बरकत, मुलांची नोकरी आणि विशेषतः विवाह रखडण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे पितृदोष. जर आपल्या पूर्वजांचे आत्मे शांत नसतील किंवा त्यांच्या नावाने घरात नियमित श्राद्ध, तर्पण किंवा कृतज्ञता व्यक्त केली जात नसेल, तर त्यांचा थेट परिणाम कुटुंबातील पुढच्या पिढीच्या भाग्योदयावर होतो. पितृदोषामुळे ठरत असलेली लग्ने अगदी शेवटच्या क्षणी मोडतात आणि नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू चांगला होऊनही कॉल येत नाही. तर भक्तांनो, तुम्हाला सुद्धा हे पितृदोषाचं कारण खरं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा. दुसरं कारण म्हणजे वास्तुदोष आणि राहू केतूचा प्रभाव. घराची ईशान्य किंवा उत्तर दिशा जर दूषित असेल, तिथे जड वस्तू किंवा अडगळ साठवली असेल, तर नोकरीचे नवीन मार्ग बंद होतात. तसेच मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत जर मंगळ दोष, राहू केतूचा प्रभाव किंवा विवाहस्थानाचा स्वामी कमजोर असेल, तर विवाहामध्ये सतत विलंब होत राहतो. तिसरं कारण म्हणजे घरातील वाईट नजर आणि नकारात्मकतेचा विळखा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमचे कुटुंब चांगले चाललेले असते, मुलं हुशार असतात, तेव्हा बाहेरच्या लोकांची, नातेवाईकांची वाईट नजर तुमच्या घराला लागते. ही नकारात्मक ऊर्जा घरातील मुलांच्या बुद्धीला कुंठित ठरते, त्यांच्या नशिबाच्या मार्गात अडथळे निर्माण करते, ज्यामुळे त्यांचे काम होता होता राहून जाते. तर भक्तांनो, आता स्वामी आपल्याला मुलांच्या करिअरमधील आणि नोकरीमधील अडथळे दूर करण्याचे 3 अत्यंत प्रभावी आणि अचूक उपाय सांगत आहेत. हे उपाय पालकांनी स्वतः मुलांनी पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत. पहिला उपाय, उत्तर दिशेचे शुद्धीकरण आणि कुबेर स्वामी सेवा. स्वामी म्हणतात, नोकरी आणि पैशांचे मार्ग नेहमी घराच्या उत्तर दिशेकडून येतात. घराची उत्तर दिशा पूर्णपणे स्वच्छ करा. तिथे कोणतीही अडथळा, कचरा किंवा चपलांचे स्टँड असू नये. दर गुरुवारी उत्तर दिशेला एका लहान पात्रात थोडे गोड स्वच्छ पाणी ठेवा आणि त्यात चिमूटभर हळद टाका. मुलाने रोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप किमान 11 वेळेला करा आणि उत्तर दिशेला नमस्कार करावा. यामुळे करिअरमधील ब्लॉकेजेस दूर होतात. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी करायचा विशेष तोडगा. नोकरी मिळवण्यासाठी कुंडीतील बुध आणि शनिग्रहाचे बलवान असणे खूप गरजेचे आहे. दर बुधवारी मुलाच्या हाताने गाईला हिरवा चारा किंवा गुरपोळी खाऊ घाला. यामुळे बुद्धी तीव्र होते आणि इंटरव्ह्यूमध्ये यश मिळते. दर शनिवारी शनिदेवाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि मारुतीला काळे तीळ अर्पण करावेत. स्वामी म्हणतात, जो मारुतीला शरण जातो त्याच्या नोकरीतील सर्व अडथळे शनी महाराज स्वतः दूर करतात.
तिसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची तारक मंत्र सेवा. जर मुलाला नोकरी मिळत नसेल, इंटरव्ह्यू देऊन सुद्धा नकार येत असेल, तर पालकांनी किंवा मुलाने स्वतः रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर बसून 3 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावा. भाऊ, आता आपण जाणून घेऊया मुलामुलींचे विवाहातील अडथळे दूर करण्याचे 3 दिव्य उपाय. ज्या घरांमध्ये मुलामुलींचे वय वाढले आहे पण लग्न ठरत नाही, त्यांच्यासाठी स्वामींनी खालील 3 खात्रीशीर सेवा सांगितल्या आहेत. पहिला उपाय म्हणजे गुरुवारची हळदीची विशेष सेवा. विवाहाचा मुख्य कारक गृह म्हणजे गुरु मानला जातो. जर गुरुग्रह कमजोर असेल तर लग्नाची बोलणी पुढे सरकत नाही. दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात अगदी चिमूटभर हळद टाकून मुलामुलीने आंघोळ करावी. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हळदीचे केशर लावून केळीच्या झाडाची पूजा करावी आणि तिथे तुपाचा दिवा लावावा. स्वामी म्हणतात, या उपायाने कुंडलीतील गुरुदोष नष्ट होतो आणि 3 ते 6 महिन्यांच्या आतच विवाह उत्तम योग जुळून येतो. उपाय दुसरा, तुळशी विवाह आणि माता लक्ष्मीची सेवा. मुलींचे लग्न लवकर ठरण्यासाठी माता लक्ष्मी आणि तुळशी माता यांची सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते. रोज संध्याकाळी घरातील तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करावा. तुळशीभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरातील विवाहाचे अडथळे आणणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरा उपाय म्हणजे गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पारायण. जर स्वतः मुलामुलीला शक्य असेल तर उत्तम, अन्यथा त्यांच्या आईने किंवा वडिलांनी दर गुरुवारी संकल्प सोडून गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे प्रकट वाचन करावे. हा पाठ सलग 11वा गुरुवार किंवा 21 गुरुवार करावा. हा अध्याय वाचल्याने लग्नात येणारे सर्व अदृश्य अडथळे, वाईट नजर किंवा कर्णीबाधा पूर्णपणे जळून भस्म होते. भक्तांनो, आता स्वामी आपल्याला या विश्वाचा सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम नियम समजावून सांगत आहेत. स्वामी म्हणतात, तू कितीही उपाय केलेस पण जर तुझ्या घरातील पितर तृप्त नसतील तर उपायांचे फळ मिळत नाही. मुलांच्या विवाहातील आणि नोकरीतील अडथळ्यांचे मूळ जर पितृदोषात असेल तर त्यासाठी दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला एक छोटासा पण अत्यंत पवित्र उपाय करायला स्वामी सांगत आहेत. अमावस्येच्या दिवशी सकाळी घर स्वच्छ करावे. दुपारच्या वेळी पूर्वजांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून एका पात्रात स्वच्छ पाणी आणि कारळे तीळ ठेवून मान खाली घालून कृतज्ञता व्यक्त करावी. हे आमच्या पितरांनो, आमच्याकडून काही चूक झाली असल्यास आम्हाला क्षमा करा आणि आमच्या मुलांच्या मार्गातील अडथळे दूर करा. त्यानंतर घरातील जेवणाचा पहिला भाग कावळ्याला किंवा कुत्र्याला खाऊ घालावा. स्वामी म्हणतात, पितर जेव्हा आनंदी होतात तेव्हा ते पुढच्या पिढीला आशीर्वाद देतात आणि रखडलेली कामे एका झटक्यात पूर्ण होतात. स्वामी कर्माच्या सिद्धांतावर प्रकाश टाकताना म्हणतात, बाळा, तुझ्या मुलांच्या नशिबात जे लिहिलेले आहे ते त्यांना मिळणारच, पण कधीकधी वाईट काळामुळे त्याला उशीर होतो. तो उशीर म्हणजे अपयश नाही, ती एका मोठ्या यशाची तयारी असते. ज्या लोकांनी आज तुमच्या मुलांच्या बेरोजगारीवरून किंवा विवाहावरून तुमची निंदा केली, तुम्हाला कमी लेखले, त्यांचे दिवस आता उलटे सुरू झाले आहेत. कर्माच्या न्यायालयात कधीही अन्याय होत नाही. स्वामी अशी परिस्थिती निर्माण करतील की ज्या नातेवाईकांनी तुमच्या मुलाला नकार दिला तेच लोक उद्या तुमच्या मुलाची प्रगती पाहून स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप करतील. माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, आता मनातील सर्व निराशा, सर्व चिंता आत्ताच्या आत्ता या वटवृक्षाच्या सावलीत सोडून द्या. स्वामी आज तुम्हाला अत्यंत आनंदाची आणि समाधानाने भरलेली वार्ता देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मुलांच्या त्रासाचा आणि संघर्षाचा जो काळ होता तो आता संपूर्णपणे समाप्त झाला आहे. या चालू वर्षांमध्ये तुमच्या काळातील सर्व नकारात्मकता, सर्व ब्लॉकेजेस नष्ट होणार आहेत. तुमच्या मुलांच्या बुद्धीला आणि नशिबाला आता स्वामींची थेट शक्ती मिळणार आहे. ज्या नोकरीसाठी मुलं वणवण भटकत होती तिथे त्यांना सन्मानाची आणि उत्तम पॅकेजची नोकरी स्वतः स्वामी मिळवून देणार आहेत. तसेच ज्या मुलींच्या विवाहासाठी तुम्ही शेकडो उंबरटे झिजवले, आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. स्वामी स्वतः अशा प्रकारे परिस्थिती निर्माण करतील की समोरून अतिशय खानदानी, सुशिक्षित आणि प्रेमळ स्थळ तुमच्या दारात चालून येईल. घरात सनई चौघड्यांचे सूर वाजण्याचे दिवस आता अत्यंत जवळ झाले आहेत. घरात पुन्हा एकदा आनंद, समाधान आणि समृद्धीचा महायोग तयार होत आहे. शत्रू किंवा वाईट नजर आता तुमच्या घरात केसभरही नुकसान करू शकणार नाही, कारण स्वामी माऊली स्वतः तुमच्या मुलांचे रक्षण करण्यासाठी ढाल बनून उभे आहेत. भक्तांनो, आज स्वामींनी पालकांच्या मनातील सर्वात मोठे ओझे हलके केले आहे. मुलांच्या नोकरी किंवा विवाहाचे अडथळे दूर करण्याचा खात्रीशीर मार्ग आज स्वामींनी दाखवला आहे. आता लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा, मुलांवर चिडचिड करणे बंद करा आणि त्यांना मानसिक आधार द्या.
येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासाठी आहे. फक्त स्वामींचे ते ब्रीदवाक्य श्वासाश्वासात साठवून ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जगाचा मालक आपल्या मुलांच्या पाठीशी आहे तेव्हा काळजी करण्याचे काय कारण? भक्तांनो, जर तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मातापितांच्या घरात सध्या मुलांच्या करिअरची किंवा लग्नाची अशी अडचण चालू आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचेही घर आनंदाने भरेल. चला तर मग अत्यंत भक्तिभावाने आणि कृतज्ञतेने कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या नामाचा जयघोष करूया. सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल ठेवत आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करत. हे स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कोटी कोटी धन्यवाद.